Welcome to Sri Chaundeshwari Science Academy. Now we start lecture number 6, the cell, the unit of life. विद्यार्थी मित्रो, आपण NCERT 11 चॅप्टर नंबर 8 मध्ये सेल द युनिट ऑफ लाईफ आपण पाहत आहोत. ह्याचा लेक्चर नंबर 6 आपण चालू करूया. बघूया आपल्याला. तर आपल्याला काय करतोय, हा जो भाग जो आहे आपण बरेच वर्ष आपण हा भाग बघतोय. जर तुम्ही बघितला असेल तर काय होते बघा की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांचा डिफरन्स आपण बरेच वर्ष काय करतोय, आपण वहीमध्ये लिहून घेतोय. आणि हाच भाग आपल्याला काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आज काय करायचं आहे, हा जो भाग दिसतो ना समोर, तुम्हाला काय करायचं आहे, समजून घ्यायचा आहे. तर चला ठीक आहे, बघूया आपण. प्लांट सेल, ॲनिमल सेल, डिफरन्स, फरक बघायचा आपल्याला. काय करायचं आहे, डिफरन्स, फरक. जर्नली प्लांट सेल जर्नली लार्जर, अंडरलाईन करूया, लार्जर. ॲनिमल सेल स्मॉलर. प्लांट सेल हा ॲनिमलपेक्षा लार्ज आहे, ॲनिमल सेल प्लांटपेक्षा थोडा स्मॉल आहे. सेकंड पॉईंट आहे, रिजिड, मजबूत. सेल्युलोज सेल वॉल. प्लांट सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट, ॲनिमलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट. थर्ड पॉईंट आहे, लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. व्हॅक्यूल म्हणजे रिक्तिका. प्लांटच्या सेलमध्ये व्हॅक्यूल्स पाहायला मिळते, परंतु ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल ॲब्सेंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा की, जरा ब्रश काढतो आपण. नेक्स्ट पॉईंट घ्या, प्लास्टिड प्रेझेंट. काय म्हटलं बघा, प्लास्टिड, क्लोरोप्लास्ट प्रेझेंट, प्लास्टिड ॲनिमल सेलमध्ये ॲब्सेंट. आता हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेसचं काम करते. कोणतं, फोटोसिंथेसिस. फिफ्थ नंबर आहे, सेंट्रोझोम. प्लांटमध्ये सेंट्रोझोम ॲब्सेंट. हायर प्लांट. हायर प्लांटचा अर्थ डेव्हलप, वेल डेव्हलप. तर हायर प्लांटमध्ये जर बघितला तर सेंट्रोझोम हा सेल ऑर्गनस ॲब्सेंट आहे. बट ॲनिमल सेलमध्ये सेंट्रोझोम प्रेझेंट. हा सेंट्रोझोम आहे, 2 सेंट्रिओल आल्यानंतर हा सेंट्रोझोम बनतोय. 2 सेंट्रिओल एकत्र आल्यानंतर हा सेंट्रोझोम बनतोय. सेंट्रोझोम हा सेल ऑर्गनस आहे, पण बरोबर आहे, पण सेंट्रिओल सेल ऑर्गनस नाही आहे. सेल डिव्हिजनमध्ये न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरेट्स बनण्यामध्ये, न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरेट्स बनण्यामध्ये सेंट्रिओलचा रोल महत्त्वाचा आहे. नेक्स्ट पॉईंट घेऊया, सिक्स. नेक्स्ट पॉईंट बघा, इन प्लांट सेल, ॲनिमल सेल. 6 पॉईंट आहे, ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन सेल प्लेट. एक क्वेश्चन येईल बघा, सेल प्लेट. ज्यावेळी सेल डिव्हिजन होत असते, सेल डिव्हिजन होत असताना सायटोप्लाझमचे डिव्हिजन होत असताना प्लांटमध्ये सेल प्लेट बनत्या, पण ॲनिमलमध्ये सेल फ्युरो मेथड. हा डायरेक्ट MCQ आहे, सेल डिव्हिजनमधला, पेशी विभाजन. भले आपल्याला आत्ता काही नाही समजलं तरी हा पॉईंट लिहू शकतोय की प्लांटमध्ये सायटोप्लाझमचे डिव्हिजन होताना सेल प्लेटचं फॉर्मेशन होत आहे आणि ॲनिमलमध्ये सेल फ्युरो. ओके. नेक्स्ट, प्लाझ्मोडेस्मेटा. काय सांगितलं बघा की प्लाझ्मोडेस्मेटा प्रेझेंट. प्लांट सेलमध्ये गेला तर प्लाझ्मोडेस्मेटा प्रेझेंट म्हटलं जाते. प्लाझ्मोडेस्मेटा काय आहे बघा की 2 जे सेल आहेत प्लांटमध्ये, जर बघितलं असेल तर आपण काय करूया, एक प्लांट सेल काढूया. हा एक प्लांट सेल आहे, हा प्लांट सेल आहे,
बाहेर हा सेल वॉल आहे, हे काय आहे, सेल वॉल. आत काय आहे बघा की सेल मेम्ब्रेन, हे जो भाग आहे सेल मेम्ब्रेन, याला म्हणतो मी सेल मेम्ब्रेन. तर सेल वॉल नॉन लिव्हिंग आहे. आम्हाला माहिती आहे की सेल वॉल जी आहे ही काय आहे, नॉन लिव्हिंग आहे, परंतु सेल मेम्ब्रेन लिव्हिंग आहे. आता हे सगळं बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर काय होणार बघा की ज्यावेळी ह्या सेलला कम्युनिकेशन करायचं आहे, एकमेकाला संदेश वहन करायचा असेल, तर काय केलं जातं आहे की ही जी सेल आहे सायटोप्लाझममधून, सेलमधून ही दोघंजण काही थ्रेड बाहेर पडतात आणि या थ्रेडला प्लाझ्मोडेस्माटा म्हणतात. ह्यामध्ये काय होते, कम्युनिकेशन. या सेलला काय करायचं, एकमेकाला 1 नंबर सेल आणि 2 नंबर सेलला कम्युनिकेशन करण्यासाठी काय असणार, प्लाझ्मोडेस्माटा. म्हणजे प्लाझ्मोडेस्माटा तुम्हाला फक्त म्हणजे प्लांटमध्ये पाहायला मिळणार, कारण प्लांटच्या सर्वात बाहेर सेल वॉल आहे, ती नॉन लिव्हिंग आहे, बरोबर आहे. त्यानंतर सेल मेम्ब्रेन आहे आणि 2 सेल कम्युनिकेशन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सेलमध्ये, प्लांट सेलमध्ये प्लाझ्मोडेस्माटा आहे. पण ॲनिमलमध्ये त्याची गरज नाही आहे, ॲब्सेंट आहे. मिडल लॅमेला हा जो पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट आहे मिडल लॅमेला. तर मिडल लॅमेला 2 ज्यावेळी सेल बनत असत्या प्लांटमध्ये की 2 ॲडजेसेंट सेलच्या मध्ये मिडल लॅमेला बनल्या असत्या. ठीक आहे, आपण नंतर मिडल लॅमेलाचं पण आपण पाहू शकतोय. ओके, तर काय दिसायले बघा, मिडल लॅमेला ॲब्सेंट सांगितले, प्लांटमध्ये मिडल लॅमेला प्रेझेंट आणि मिडल लॅमेला ॲब्सेंट इन ॲनिमल. बट डेस्मोझोम गॅप्स जंक्शन हे जो भाग आहे आपल्याला नंतर समजून येईल. समजा आपण एक सेलला या मॅग्निफाय करायला बघितलं, तर काय दिसायचं बघा, हे सर्वात जे बाहेर आहे, सर्वात जे बाहेर आहे याला काय म्हटलं आपण, सेल वॉल. हे आहे सेल वॉल. ओके, त्यानंतर आत काय दिसायला बघा तुम्हाला, सेल मेम्ब्रेन. त्याच्या आत घेतला आपण सायटोप्लाझम. त्यानंतर व्हॅक्यूल. तर बघा टोनोप्लास्ट आणि सेल सॅप, टोनोप्लास्ट आणि सेल सॅप म्हणून एक स्ट्रक्चर बनलं जाते, त्याला म्हटलं जाते व्हॅक्यूल. काय म्हटलं आहे बघा, व्हॅक्यूल. ही व्हॅक्यूल आहे बघा, ही जी लेअर आहे ह्याला म्हटलं जाते टोनोप्लास्ट. आणि आज जे काही फ्लूइड दिसते तुम्हाला, आज समजा हे फ्लूइड भरला असेल, हे जे फ्लूइड आहे या फ्लूइडला म्हटलं जाते सेल सॅप. याचा अर्थ काय होणार, टोनोप्लास्ट प्लस काय म्हटलं बघा, टोनोप्लास्ट प्लस सेल सॅप म्हणून जे स्ट्रक्चर बनतं आहे त्याला म्हटलं आपण व्हॅक्यूल. आणि तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय तो पेरिफेरलला, हे आहे प्लांट सेल. एका दिसायला आपल्याला प्लांट सेल दिसायला. तर काय दिसायला बघा की प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझम फर्स्ट टाइम ऑब्झर्व बाय कॉर्टी. सायंटिस्टचं नाव काय आहे बघा, कॉर्टी. कॉर्टी यांनी काय केलं, पहिल्यांदा प्रोटोप्लाझम बघितलं. काय सांगितलं बघा, प्रोटोप्लाझम. एक क्वेश्चन येईल, प्रोटोप्लाझम फर्स्ट टाइम ऑब्झर्व बाय कॉर्टी. हा MCQ आहे. डुजारिन गिव सार्कोड टर्म प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमला डुजारिन याने सार्कोड शब्द वापरला. टर्म प्रोटोप्लाझम प्रपोज्ड बाय
जे ई पुरकेंजे यांनी टर्म प्रोटोप्लाझमचा यूज केला. त्यानंतर दिले बघा हेन्स्टेन किंवा हॅन्स्टीन म्हणूया, हॅन्स्टेन प्रपोज्ड टर्म प्रोटोप्लास्ट फॉर प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमला प्रोटोप्लास्ट शब्द वापरला. ही जी प्रिव्हियस इयर आहेत, ओल्ड MCQ म्हणूया आपण, ह्या ओल्ड MCQ मध्ये असं विचारलं होतं. ओके. त्यानंतर अनेक नाव आले बघा, हिगो व्हॅन. काय सांगितलं बघा, हिगो व्हॅन. हिगो व्हॅन मोहल इम्फायसिस म्हणजे जास्त महत्त्व देणे, डिटेल सांगितले. इम्पॉर्टन्स ऑफ प्रोटोप्लाझम इन सेल डिव्हिजन. एक सायंटिस्ट होतं, कोण होतं, त्यांचं नाव काय सांगितलं आहे बघा, हिगो व्हॅन मोल यांनी प्रोटोप्लाझमचं इम्पॉर्टन्स सेल डिव्हिजनमध्ये आहे हिने सांगितलं होतं इम्फायसिस करून. प्रोटोप्लाझम टर्म प्लांट सेल लिव्हिंग कंटेंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. त्यानंतर अनेक आहे बघा, अनेक MCQ येते. जुलियस हक्जेली काय केलं आहे बघा, की जुलियस हक्जेली स्टार्टेड प्रोटोप्लाझम फिजिकल बेसिस ऑफ लाईफ. MCQ आहे. सायंटिस्ट आहे जुलियस हक्जेली यांनी सांगितलं की प्रोटोप्लाझम हा फिजिकल बेसिस ऑफ लाईफ आहे. एखादा सेल लिव्हिंग आणि डेड हे कसं ठरवणार, तर त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम जर ॲक्टिव्ह असेल तर आपण लिव्हिंग म्हणणार. जर तुम्ही प्लांटमध्ये बघितला स्क्लेरेन्कायमा सेल काय आहे, डेड आहे, कारण त्याच्यात प्रोटोप्लाझम डेड आहे, ॲक्टिव्ह नाही आहे. पेरेन्कायमा मात्र लिव्हिंग आहे, कारण प्रोटोप्लाझम त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे, डिवायडिंग आहे, फंक्शनल काम करत आहे. प्रोटोप्लाझम टर्म डिफाईन ॲज अ material basis life. Protoplasm refer to substance which cell made and include all part of the cell. All part of cell. काय दिले बघा, प्रोटोप्लाझम is the workshop where all life activity carry on only part of the organism truly alive. एखाद्या सेलमध्ये जे काही मेटाबॉलिझम होत आहे हे कुठं होत असेल, तर प्रोटोप्लाझम. कुठं होत असणार ते, प्रोटोप्लाझम. ओके. एक सायंटिस्ट आहेत बघा, की काय सांगितलं बघा, प्रोटोप्लाझम थेअरी प्रपोज्ड बाय मॅक्स सुल्ज. काय म्हटले बघा, सायंटिस्टचं नाव काय आहे बघा, मॅक्स सुल्ज. प्रोटोप्लाझम थेअरी. द टर्म, एक MCQ आहे, द टर्म ड्यूट्रोप्लाझम वॉज यूज्ड टू डिस्क्राईब द सबस्टन्स फॉर्म बाय प्रोटोप्लाझम. These non-living material of the cell. प्रोटोप्लाझममध्ये जे नॉन लिव्हिंग मटेरियल आहे, वेस्ट म्हणूया, वेस्ट जे मटेरियल आहे याला ड्यूटोप्लाझम म्हटलं जातं. म्हणजे कुठलं असू शकतात बघा, हे जे मटेरियल जे आहे कोणतं असू शकतील बघा, हे जे मटेरियल जे आहे कुठलं असू शकते बघा, की रिझर्व फूड. काय म्हटलं, रिझर्व फूड आहे, अल्कलॉइड्स, इन्क्युशन बॉडी. प्रोटोप्लाझम इज अ पॉलिफायसिक कोलॉइडल सिस्टम आणि जर pH आहे 6.8. तर काय म्हटलंय, 6.8. तर एक पॉईंट बघा, अजून एक राहिला आहे. तर द पेरिफेरी काय सांगितलं बघा, द पेरिफेरी सेमी
पेरिफेरी काय सांगितलं बघा, एक मिनटं. द पेरिफेरल सेमी सॉलिड पार्ट इक्टोप्लाझम. द सेंट्रल पार्ट ऑफ प्रोटोप्लाझम इज अ इंडोप्लाझम. समजा आपण एक गोल भाग काढला, समजा मी असं एक गोल काढलं आणि ह्याच्या आत दुसरा एक मी काय केला, पॉईंट काढला, हे बघा. तर या गोल भागामध्ये दोन भाग झालं. एक बाहेरचा भाग आहे, ह्यो जो बाहेरचा जो भाग आहे त्याला काय म्हणणार, बघा ह्यो इक्टोप्लाझम. आणि हे जो आतला जो काही पिंक दिसायला आहे तुम्हाला, हा काय असणार आहे, आतला जो पिंक दिसायला आहे त्याला म्हणायचं इंडोप्लाझम. तर ह्या ठिकाणी ह्याला पेरिफेरलला कॉर्टेक्स म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, कॉर्टेक्स. आणि आतला जो भाग आहे त्याला मेडुला. मेडुला म्हटलं जाते. इन प्लांट मेडुलामध्ये पित्त म्हटलं जाते. इन प्लांट मेडुला काय म्हटलं जाते, पित्त म्हटलं जाते. तर एक लक्षात ठेवा, एक छोटंसं कन्सेप्ट आहे, कॉर्टेक्स आणि मेडुला म्हणजे काय आहे. तर बघा इथे दिसाले तुम्हाला. तर हा जो भाग आहे, समजा एखादा गोल काढला असेल तर हा जो इक्टो म्हणजे बाहेर येईल, म्हणजे हा काय असणार, कॉर्टेक्स. आणि आतला कुठला आहे बघा, की जो तुम्हाला दिसायला आहे हा आतला जो भाग आहे याला म्हटलं जाते मेडुला. चला, तर बघा पाहिजे असेल तर अनेकदा. तर काय दिसायला बघा आपल्याकडं, की एकच भाग बघायचा आम्हाला. इक्टो म्हणजे बाहेर, इक्टो हा सगळे रिंग समान आहे, डॉटच्या बाहेर जो भाग आहे तो सगळा इक्टो म्हणू आपण. आणि इंडो हा जो इंटरचा भाग आहे याला काय म्हटलं, हा इंडो. सगळा भाग काय आहे, इंडो. तर एखाद्या वेळी विचारले तर देतील बघा. बघा केमिकल कंपोजिशन ऑफ प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझममध्ये कंपोजिशन काय आहे बघा, 70-80% वॉटर. वॉटर जे आहे ते 70 ते 80% वॉटर आहे किंवा 85. 10-20 प्रोटीन. म्हणजे मोस्ट ऑफ जे कंटेंट काय आहे, इट क्लिअरली इंडिकेट मेजर कंपोनंट आर वॉटर अँड प्रोटीन. सो प्रोटोप्लाझम एक्झिबिटेड कोलायडल नेचर. तर प्रोटोप्लाझममध्ये सर्वात जास्त कंटेंट कुठला असेल तर वॉटर आणि प्रोटीन आहे. आणि रिमेन जो पार्ट आहे ते एकदम कमी आहे, म्हणजे कोण, लिपिड, कार्बोहायड्रेट, ऑर्गॅनिक. प्रोटीन प्लस वॉटर जे स्ट्रक्चर बनतं याला म्हणतो आपण कोलायडल सोल्युशन. शब्द वापरला ते कोलायडल सोल्युशन. ओके. त्यानंतर प्रोटोप्लाझमचे सेव्हरल प्रॉपर्टीज. त्यानंतर प्रोटोप्लाझममध्ये in protoplasm oxygen 62, carbon dioxide 20, hydrogen 10, nitrogen 3. हे काय आहे, गॅस. त्यानंतर कॅल्शियम 2 आणि फॉस्फरस 1.14. तर प्रोटोप्लाझम मागच्या वेळी मी सांगितलं होतं की युकॅरियोटिकमध्ये आणि प्रोकॅरियोटिकमध्ये ज्यावेळी तुम्ही प्रोकॅरियोटिकचा विचार करताय, प्रोकॅरियोटिक सेल समजा आपण घेतलं
प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिकमध्ये जो सेल आहे, हा जो सायटोप्लाझम आहे किंवा प्रोटोप्लाझम आहे, हा स्टॅटिक आहे, स्थिर आहे, बरोबर आहे, हात मुवमेंट नाही आहे, नॉट अ मूव. पण युकॅरियोटिकमध्ये जर तुम्ही युकॅरियोटिकचा विचार केला, युकॅरियोटिक सेलमध्ये प्रोटोप्लाझममध्ये मुवमेंट पाहायला मिळत्या, प्रोटोप्लाझमिक मुवमेंट पाहायला मिळत्या. प्रोटोप्लाझमिक मुवमेंट कॉल्ड स्ट्रीम मुवमेंट और सायक्लोसिस, स्ट्रीम किंवा सायक्लोसिस म्हटलं जातं आहे. कशामुळे होणार? ड्यू टू मायक्रोट्युब्यूल. याचा अर्थ एक क्वेश्चन बनला जातोय की युकॅरियोटिकमध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये प्रोटोप्लाझमिक मुवमेंट पाहायला मिळत्या, प्रोटोप्लाझमिक मुवमेंट पाहायला मिळत्या. आणि ह्याचा टाईप आहेत रोटेशन अँड सर्क्युलेशन, रोटेशन अँड सर्क्युलेशन. रोटेशन बघा, एक्झाम्पल लक्षात ठेवूया आपण. रोटेशनमध्ये द रोटेशन, this is a movement of the protoplasm along cell wall in clockwise or anti-clockwise. घड्याळ जे आहे, हे जे आपण असं घड्याळ काढलंय, या घड्याळाच्या क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असं मुवमेंट पाहायला मिळते. तर क्लॉकवाईज मुवमेंटसाठी हायड्रिला म्हणूया आपण, आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट व्हॅरिसनेलिया. हे दोन MCQ लक्षात ठेवूया आपण. त्यानंतर आहे सर्क्युलेशन. तर काय दिलं बघा, दुसरे मुवमेंट पाहायला मिळते आम्हाला, सर्क्युलेशन. धिस इज द मुवमेंट ऑफ प्रोटोप्लाझम. यामध्ये प्रोटोप्लाझमची जी मुवमेंट आहे डिफरंट डायरेक्शन होत्या अराउंड द नंबर ऑफ स्मॉल व्हेसिकल. एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्टेमल हेअर ऑफ ट्रेडिसनिया आणि शूट हेअर बिगोनविला, हे प्लांटचे नाव आहेत. ही MCQ लक्षात ठेवा. 1 and 2. ओके. तर आता थोडेसे टर्मोलॉजी येते बघा. प्रोटोप्लाझम इज लिव्हिंग सबस्टन्स, बरोबर आहे. न्यूट्रिशन, मेटाबॉलिक ग्रोथ अँड एरेबिलिटी. एरेबिलिटी मीन्स याचं मिनिंग काय आहे? रिस्पॉन्स टू स्टिम्युली. प्रोटोप्लाझम इज अ मॉडरेट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इथंपर्यंतचं पॉईंट बरोबर आहे. आता थोडंसं वेगळा पॉईंट आहे, चेक करूया आपण. प्रोटोप्लाझम मायनस इथं न्यूक्लियस आहे, इथं लिहूया आपण न्यूक्लिओप्लाझम लिहूया, न्यूक्लिओप्लाझम. एक शब्द वापरूया आपण, प्रोटोप्लाझम मायनस न्यूक्लिओप्लाझम इज इक्वल टू सायटोप्लाझम. प्रोटोप्लाझममधून न्यूक्लिओप्लाझम वजा केला तर जे झालं सायटोप्लाझम. सायटोप्लाझममधून तुम्ही काय केला, ऑर्गनलस पेशी अंग के मायनस केला तर बनला हायलोप्लाझम. हा बनला आपला हायलोप्लाझम. पीएच आहे सायटोप्लाझमचं बघितलं आपल्याकडं. तर दिलं बघा, आपण एक प्लांट सेल घेतला. या प्लांट सेलमध्ये एक प्लांट सेल आहे, त्याच्या बाहेर काय असणार आहे, सेल वॉल, बरोबर आहे. सेंट्रल व्हॅक्यूलमध्ये काय आहे, सेंट्रल व्हॅक्यूलची जी लेअर आहे त्याला टोनोप्लास्ट, बरोबर आहे. आणि जे आत जे फ्लुइड आहे त्याला सेल सॅप. तर आणि हा दिसला आपल्याला प्रोटोप्लाझम.
त्यानंतर काय झालं बघा की प्रोटोप्लाझम म्हणजे काय आहे, सायटोप्लाझम प्लस न्यूक्लिओप्लाझम. दुसरा पॉईंट आहे काय झालं बघा की आता एक शब्द आला बघा इथपर्यंत बरोबर आहे. प्रोटोप्लाझम म्हणजे काय आहे, परत एकदा बघूया. प्रोटोप्लाझम इज इक्वल टू सायटोप्लाझम प्लस न्यूक्लिओप्लाझम. त्यानंतर सायटोप्लाझममध्ये काय येणार आहे, सेल मेम्ब्रेन. सायटोप्लाझममध्ये काय आहे, सायटोप्लाझम इज इक्वल टू सेल मेम्ब्रेन प्लस मेसोप्लाझम. ओके. त्यानंतर मेसोप्लाझममध्ये काय येणार आहे, मेसोप्लाझम इज इक्वल टू हायलोप्लाझम प्लस सेल ऑर्गेनेल्स प्लस ड्यूटोप्लाझम. ड्यूटोप्लाझम काय आहे, डेड आहे, डेड, नॉन लिव्हिंग कंटेंट. ओके. नेक्स्ट घेऊया आपण की सेल ऑर्गेनेल्स. सेल ऑर्गेनेल पेशी अंगके सेल ऑर्गन्स ऑन द बेसिस की कोणत्या सेल ऑर्गन्समध्ये DNA प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ट्रिया जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी मायटोकॉन्ट्रिया, क्लोरोप्लास्ट, न्यूक्लियस यांच्यामध्ये काय आहे, DNA प्रेझेंट आहे. आणि बाकीचे जे रिमेन आहेत म्हणजे कुठले असतील बघा, जे काय असेल, ER असेल, गोल्जी बॉडी असेल, लायझोझोम, वेक्यूल, ह्या सर्वांच्या मध्ये काय नाही आहे, DNA ॲब्सेंट आहे. तर काय दिले बघा की सेल ऑर्गनस वन द बेसिस ऑफ मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या आधारे डबल मेम्ब्रेन असणारे कोण आहेत. समजा न्यूक्लियस काढला मी, न्यूक्लियसला काढला, ही काय त्याची आउटर आहे, ही त्याची इनर. तर इथं काय आलं, 2 लेयर आहे, 2 लेयर मेम्ब्रेन, डबल लेयर आहे. हे झाला न्यूक्लियस, हा झाला आपला न्यूक्लियस. त्यानंतर समजा मी या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया काढला, मायटोकॉन्ड्रिया असं गोल काढला, हे आउटर, इनर, आणि हा झाला मायटोकॉन्ड्रिया डबल लेयर. हे काय आहे, डबल लेयरवाला मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर क्लोरोप्लास्ट. समजा मला क्लोरोप्लास्ट काढायचा आहे, तर क्लोरोप्लास्टला पण काय आहे, 2 लेयर आहेत, हे आउटर आहे आणि ही इनर आहे. हे झाला आपला डबल मेम्ब्रेन क्लोरोप्लास्ट. तर डबल मेम्ब्रेन क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस. मेम्ब्रेनलेस, ज्याला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे, तो आहे रायबोझोम आणि सेंट्रोझोम. जेव्हा सेंट्रोझोम तुम्हाला ॲनिमलमध्ये पाहायला मिळते, सेंट्रोझोम. सिंगल, बाकी सर्व जे आहेत त्यांना सिंगल मेम्ब्रेन जे रिमेन असतील त्यांना आपण काय करूया, लायझोझोम, ER, गोल्जी बॉडी, वॅक्यूल, या सर्वांना काय आहे, सिंगल लेयर पाहायला मिळते. तर बघा
तर आपल्याकडे इमेज दिसते बघा. लायझोझोम सिंगल लेअर आहे, त्यानंतर ER सिंगल लेअर, गोल्जी बॉडी सिंगल लेअर, आणि डबल लेअरवाली कोण आहेत बघा. डबल लेअरवाली बघा, डबल लेअरवाली कोण आहेत तर क्लोरोप्लास्ट डबल लेअर आहे, न्यूक्लियस डबल लेअर, मायटोकॉन्ड्रिया डबल लेअर. आता क्वेश्चन आहे, क्लोरोप्लास्ट कोणत्या प्रोसेसमध्ये काम करतोय आणि मायटोकॉन्ड्रिया कोणत्या प्रोसेसमध्ये काम करतोय ते मला सांगा. ओके, नेक्स्ट घेऊ आपण. त्यानंतर एक महत्त्वाचा भाग आहे सायटोसोल. मग असं म्हटलं स्ट्रिंग मुवमेंट, तर काय दिसायचे बघा की एक मिनटं. सायटोसोल इज द फ्लुइड पोर्शन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये जे फ्लुइड आहे तोच भाग म्हणजे सायटोसोल. दॅट सराउंडेड ऑर्गनल्स, त्याच्या आसपास ऑर्गनस आहे. कॉन्स्टिट्यूट 55% ऑफ टोटल सेल व्हॅल्यूम. टोटल सेलचं जो व्हॅल्यूम आहे कंटेन आहे त्यातलं 55% हा सायटोसोल आहे. इट इज अ साईट फॉर मेनी केमिकल रिॲक्शन रिक्वायर्ड फॉर सेल एक्झिस्टिंग. सेलला जिवंत राहण्यासाठी, अस्तित्व ठेवण्यासाठी तिच्याकडं केमिकल रिॲक्शन होत असतात आणि ह्या केमिकल रिॲक्शनसाठी सायटोसोलची रिक्वायरमेंट आहे. सेल ऑर्गनल्स आर स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर दॅट हॅव कॅरेक्टरिस्टिक सेट टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इन सेल्युलर ग्रोथ मेंटेनन्स ऑफ रिप्रोडक्शन. तर काय सांगितलं बघा, सेल ऑर्गनल्स आर स्पेशल स्ट्रक्चर. पेशी अंग के एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर आहे. हॅव अ कॅरेक्टर, विशिष्ट प्रकारचे त्यांच्या कॅरेक्टर आहेत. परफॉर्म फंक्शन, विशिष्ट फंक्शन पूर्ण करतात सेलच्या ग्रोथमध्ये आणि मेंटेनन्समध्ये आणि रिप्रोडक्शनमध्ये, प्रजननमध्ये. दिसले बघा. तर आपल्याकडे एक मुवमेंट दिसतं का बघा. हा जर बघितला तर याच्या आत तुम्हाला काही मुवमेंट पाहायला मिळतात. दिसाले काय, जर नजर ठेवा आत मुवमेंट आहे बघा. ही जशी मुवमेंट आहे, याला शब्द वापरला होता सायटोसोल. ओके, त्यानंतर एक दुसरं महत्त्वाचा पॉईंट आहे द मिराकल ऑफ हेला. म्हणजे काय आलं बघा की पहिल्यांदा जे काही एक सेल बनली होती बघा. एक मिनिट मग आपण स्टॅटिक करूया, याला स्थिर. वाईट आहे का, वाईट. वाईट पण आहे की. तर काय दिलं बघा, द फर्स्ट कल्चर ह्युमन सेल was begun by George Gray in 1951. The cell was obtained from malignant tumor. कॅन्सर म्हटलं ते, काय म्हटलं ते, कॅन्सर. malignant tumor, carcinomas of cervix, uterine cancer and name as हेला सेल. यालाच आपण म्हटलं होतं हेला सेल. पेशंट नेम आहे हेनरी लॉ. म्हणजे नाव काय आहे, हेनरी लॉ. की पहिल्यांदा की ह्युमन जी सेल आहे ती कल्चर केली आहे. आज पण ती सेल डिवाइड होत्या, ती सेल आहे कॅन्सर करणारी सेल आहे. आणि ही सेल जी आहे की युटेरिन कॅन्सर, हेनरिटा लॉ यांच्या युटेरिन मधून हा सेल ऑप्टेन केला होता. आणि हा सेल आजसुद्धा डिवाइड करतोय कंटिन्यू. आणि ज्यांना कॅन्सरवर रिसर्च करायचं असेल तर यांच्यासाठी ही सेल उपलब्ध करून दिली जाते. ओके, लास्ट पॉइंट आहे, देर आर 3 मेजर टाइप ऑफ सेल इन मल्टीसेल्युलर. बहुपेशी मल्टीसेल्युलरमध्ये 3 प्रकारचे सेल आहेत. अनडिफरन्शिएट म्हणजे याला वेगवेगळे कळू शकलो नाही किंवा परफेक्ट अजून स्ट्रक्चर प्राप्त केलं नाही.
मेरिस्टेमॅटिक सेल प्लांटमध्ये आहे, स्टेम सेल ॲनिमलमध्ये, एम्ब्रॉनिक सेल मास. हे अजून परफेक्ट शेप घेतले नाही आहेत. समजा स्टेम सेल बघितला तर ह्युमनमध्ये हा स्टेम किडनी बनवू शकतो आहे, हार्ट बनवू शकतो आहे, लंग्स बनवू शकतो आहे, ब्रेन बनवू शकतो आहे. म्हणजे ही सेल काय आहेत अनडिफरन्शिएट. आता दुसरा एक शब्द वापरला आहे डिफरन्शिएट. आता डिफरन्शिएटचा अर्थ काय बघा, डिफरन्शिएट सेल म्हणजे परमनंट टिश्यू. प्लांटमध्ये परमनंट टिश्यू म्हणजे कुठला आहे बघा, पेरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा. किंवा ह्युमनमध्ये घेतला तर ब्लडमध्ये असणारा RBC इरोथ्रोसाइट, प्लांटमधला स्लीव ट्यूब, मसल, लिव्हर सेल किंवा कॉर्क प्लांटमध्ये. ह्याने काय केले, ह्या स्टेम सेलनं आपले डेव्हलपमेंट पूर्ण करून एक स्टेप घेतल्या, त्याला म्हटलं RBCमध्ये कन्वर्ट झाला आहे, रेड ब्लड सेल. किंवा प्लांटमध्ये स्लीव ट्यूब झाला आहे, कॉर्क कॅम्बिंग झाला आहे. आणि डिफरन्शिएटचा अर्थ बघा की काय असतं की मेरिस्टेमॅटिक सेल ही डिवायडिंग सेल आहे, परमनंट सेल हे डिवाइड करत नाहीत. पण परमनंट सेलनं सेल डिव्हिजनची ॲबिलिटी परत प्राप्त करून घेतली तर त्याला म्हणते की डिफरन्शिएटेड सेल. आता हा सगळा जो भाग आहे तुम्हाला की प्लांट ॲनाटॉमीमध्ये पाहायला मिळणार आहे. हा कोणता भाग, हा भाग प्लांट ॲनाटॉमी. तर तूर्त तेवढं लक्षात घ्या. तर इथं काय होते की आपला हा जो भाग आहे इथं काय होते पूर्ण होते. ओके, चला स्टॉप करूया आपण. स्टॉप करूया.